ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. मागील आठवड्यात आपण चतुर्दश ब्रह्मनाम या दशकातील समास 6वा बद्धमुक्त निरूपण नाम या समासाचे श्रवण केले. समर्थ सांगतात की बद्ध म्हणजे बांधलेला, जो षड्विकारांना बळी पडलेला असतो त्याला आत्मज्ञान देऊन विषयापासून मुक्त करणे. ज्यांना आत्मज्ञान प्राप्त होते ते सर्व लोक मुक्त समजावेत. आता चालू आठवड्यात नवीन समास साधन प्रतिष्ठा निरूपण नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 7वा साधन प्रतिष्ठा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. वस्तुशी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, ते कल्पनेच्या नावे शून्याकार. श्रोते म्हणतात की आत्मवस्तूची कल्पना करण्याचा प्रयत्न करावा तर ती मुळातच निर्विकल्प आहे. कल्पना जे मन करते ते मनही जर आत्मवस्तूपर्यंत पोचू शकत नाही तर मग तिथे कल्पनेचा शिरकाव तर कसा होणार. म्हणून कल्पनेच्या नावे शून्याकार होतो, म्हणजे तिचे अस्तित्व राहत नाही. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे. श्रोता म्हणतो की तरी पण जर आत्मवस्तूची कल्पना करू लागलो तर काहीच हाती लागत नाही. मनाला वस्तूची ओळखच होत नाही, उलट भ्रम मात्र उत्पन्न होतो. काही दृष्टीस न दिसे, मनास तेही न भासे, न भासे न दिसे कैसे ओळखावे. श्रोता म्हणतो की जर वस्तू डोळ्यांना दिसतच नाही, मनाला भासत नाही, अशा त्या न दिसणाऱ्या न भासणाऱ्या परब्रह्माला ओळखावे तरी कसे. पाहो जाता निराकार, मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे. त्याला पाहण्याचा प्रयत्न करावा तर त्याला कुठलाही आकारच नाही. मनाने अनुमान करायला लावे तर शून्याकार होऊन जाते. तरीही अंतर्श्रुतीपुढे त्याची कल्पना करावी म्हटले तर सर्वत्र अंधकार भरला आहे. कल्पू जाता वाटे काळे, परिते काळे ना पिवळे, आरक्त निळे ना ढवळे वर्णरहित. श्रोता इथे म्हणतो की तरीही कल्पना करू लागल्यास ते काळे असे वाटते. पण संत सांगतात की परब्रह्म हे काळे नाही, पिवळे नाही, लालही नाही, निळे अथवा पांढरे नाही, त्याला कुठलाही रंगच नाही. जयास वर्ण व्यक्ती नसे, भासाहुनी अनारिसे, रूपच नाही कैसे ओळखावे. त्या परब्रह्माला वर्ण नाही, जे अव्यक्त आहे, ज्याला रूपही नाही, असे भासाहून विलक्षण असलेले ब्रह्म ओळखावी तरी कसे. न दिसता ओळखन किती धरावी आपण, हे तो श्रमाचीच कारण होत असे. ते दिसतही नाही, त्याची ओळख आपण कशी आणि किती धरावी, यामुळे श्रम मात्र होतात. तो जो निर्गुण निगुणातीत, तो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष, जो निर्गुण असून गुणातीत आहे, जो दृश्य आणि अव्यक्त आहे आणि अचिंत्य असून चिंतनातीत आहे, असा तो परमपुरुष होय. अचिंता व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने, समस्त जगदाधत मूर्तये ब्रह्मणे नमः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की अचिंत्य अव्यक्त रूप निर्गुण गुणाला सगळ्या जगताचा आधार अशा ब्रह्ममूर्तीला मी नमस्कार करतो. अचिंत्य ते चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे कोणे परी. जे अचिंत्य आहे त्याचे चिंतन कसे करावे, जे अव्यक्त आहे त्याचे रूप कसे आठवावे, आणि जे गुणरहित आहे त्याला ओळखावे तरी कसे.
जे दृष्टीस न पडे, जे मनासही नातोडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणासी. जे डोळ्यांनी दिसत नाही, ज्यापर्यंत मनाची धाव पोचू शकत नाही, त्या निर्गुणाला पाहणे कसे बरे शक्य होईल. असंगासी संग धरणे, निवरलंबी वास करणे, निशब्दासी अनुवादने कोणे परी. असंगासी संगती कशी धरायची, आधाराशिवाय आकाशात अधांतरी कसे राहावे. ज्याच्यापर्यंत शब्द पोचू शकत नाहीत, त्याचे वर्णन तरी कसे करावे. अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान करिता द्वैत उठे. अचिंत्याचे चिंतन करावयाचा प्रयत्न केला किंवा निर्विकल्पाची कल्पना करू लागलो तर द्वैताचाच जोर होतो. आता ध्यानच सांडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागुते पडावे महासंशयी. आता असे होऊ लागल्यानंतर त्या परब्रह्माचे ध्यानच करणे सोडून द्यावे, अनुसंधानही सोडून द्यावे असे म्हटले तर परत महासंशय उत्पन्न होतो. द्वैताच्या भेने अंतरी, वस्तूनु पाहिजेत परी, तेने समाधानावरी कदा असीचेना. ध्यान वा अनुसंधान करणे द्वैताच्या भीतीने जर सोडून दिले तर आत्मवस्तू कशी प्राप्त होणार आणि अंतकरणात शाश्वत समाधान तरी कसे लाभणार. सवे लाविता सवे पडे, सवे पडिता वस्तू आतडे, नित्यानित्य विचारे पडे असमाधान. नित्यानित्य विचारे घडे समाधान. आता इथून पुढे वक्ता उत्तर देत आहे की आपण मनाला जशी सवय लावावी तशी लागते. ब्रह्मवस्तूचे ध्यान व अनुसंधान करण्याची सवय लागली की कालांतराने त्या अभ्यासाच्या योगाने व नित्यानित्य विचाराच्या योगाने आत्मवस्तूची प्राप्ती होऊन समाधान लाभते. वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडितीस करिता काहीच नुमजे, शून्यत्वे संदेही पडिजे विवेके विन. आत्मवस्तूचे चिंतन करताना द्वैत उत्पन्न होते, म्हणून ते चिंतन करणे सोडून दिले तर काहीच कळणार नाही आणि विवेकाशिवाय मन शून्याकार होऊन संदेहात पडेल. विवेक म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा परी तो ओसरेना. म्हणून नित्यानित्य विवेक करून त्या ज्ञानाने असार प्रपंच बाजूस सारावा आणि व अहंभावाचा त्याग करावा, तर तो अहंभाव काही केल्या ओसरतच नाही. परब्रह्म ते अद्वैत, कल्पनाची उठे द्वैत, तेथे हेतू आणि दृष्टांत काहीच नचले. अद्वैत परब्रह्माचे चिंतन करू जावे तर तेथे द्वैत उत्पन्न होते. तेथे स्वतंत्र विचार अथवा दुसऱ्या वस्तूच्या दृष्टांताने केलेले मनन काही कामास येत नाही. ते आठविता विसर्जे, का ते विसरून आठविजे, जाणून या नेनिजे परब्रह्म ते. परब्रह्माच्या स्मरणात स्वतःचा विसर पडला पाहिजे अथवा स्वतःला विसरून त्याचे स्मरण केले पाहिजे. थोडक्यात म्हणजे परब्रह्मात जाणले असता जाणणारा मी शिल्लक उरता कामा नये. त्यास न भेटता होय भेटी, भेटो जाता घडे तुटी. त्यास न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी. ऐसी नवल हे गोष्टी मुकेपणाची. मीपणाने त्याची भेट घेऊ लागले तर भेटच होऊ शकत नाही आणि मी भेट घेतो असा जो मीपणा सोडून दिला की अचानक भेट घडते. तिथे त्याची ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर. त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी म्हणावे तर ते साध्य होत नाही, पण वास्तविक पाहता ते सदैव प्राप्तच आहे. त्या सोडावे म्हटले तर ते सुटत नाही, आपणही सोडू शकत नाही. एखादा संबंध पाठीस लागला की जो तसा सुटत नाही, तसे परब्रह्म निरंतर आपल्याबरोबरच राहते. ते असतची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे जेते तेते.
ते सदा आपल्या सन्निध असते, पण द्वैत भावाने त्याला पाहू जावे तर ते दुरावते. पण ते जरी दृष्टीस पडले नाही तरी सर्वत्र तेच प्रकाशत असते. जेथे अपाय तेथे उपाय, आणि उपायतेची अपाय, हे अनुभवीन काय उमजो जाणे. त्याला पाहण्याचा उपाय करू जाणे तर कर्तेपणाच्या पडद्यामुळे ती दिसत नाही, म्हणजे अपायच होतो. हे अपाय करणारे कर्तेपण सुटले तर मात्र तोच खरा उपाय होऊन ते सर्वत्र प्रकाशू लागते. न उमजतात उमजे, उमजोन काही नुमजे, ते वृत्ती न पावेजे निवृत्ती पद. ज्यावेळी आपणास वाटते की मला ते उमजले, मी त्याला जाणले, त्यावेळी खरे तर आपल्याला काही जाणलेले नसते. आणि ज्यावेळी खरी ते उमजते तेव्हा तो जाणून घेणारा कुणी वेगळा असतो तो तेथे नसतो. त्याला जाणणे म्हणजे त्याच्याशी ऐक्य पावणे होय. जोपर्यंत वृत्ती असते तोपर्यंत द्वैत असते. वृत्ती ही ज्यावेळी लय पावते तेव्हा निवृत्तीपदाची म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होते. जे ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे तरी काये, मनामध्ये न समाग्रे परब्रह्मते. परब्रह्माचे ध्यान धरता येत नाही, त्याचे चिंतन करता येत नाही व ते मनास मावतही नाही. त्यास उमजे द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ, परी ते कोरडेचे असे. त्याला जलाची उपमा देता येत नाही, कारण ते निर्मळ निश्चळ असते आणि प्रलयकाळी सर्व विश्व दृश्यवृष्टी जलमय झाली तरी ते जसेच्या तसे कोरडेच असते. नव्हे प्रकाशासारखे अथवा नव्हे काळोखे, आता ते कासयासारखे सांगावे हो. ते उजेडासारखे नाही किंवा काळोखासारखेही नाही, तर आता ते कशासारखे म्हणून सांगावे हो. ऐसे ब्रह्म निरंजन, कदा नव्हे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणे परी. ते निरंजन ब्रह्म गुणरहित असल्याने कधी दृश्यमान होत नाही, मग ते दिसतच नाही. तेथे अनुसंधान कशा प्रकारे लावावे. अनुसंधान लावू जाता काही न वाटे आता, नेने मनाची या माथा संदेह वाटे. अनुसंधान लावण्याचा प्रयत्न केला की नाहीच असे वाटून वृत्ती शून्याकार होते आणि मनामध्ये संदेह उत्पन्न होतो. लटिकेचे काय पहावे, कुठे जाऊन राहावे, अभाव घेतला जिवे सत्य स्वरूपाचा. जे नाही ते उगेच पाहण्याचा खोल अवकाशाला तरी आणावा. ते निश्चित कोठे आहे हे माहीत नाही, तर त्याला शोधण्यासाठी कुठे जाऊन राहावे. म्हणून परब्रह्म हे आपले सत्यस्वरूप नाहीच अशी अश्रद्धा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झाली. अभावची मनोसत्य, तरी वेदशास्त्रे कैसे मिथ्य, आणि व्यासादिकाचे कृत्य वावगे न वहे. परब्रह्म हे आपले सत्यस्वरूप नव्हे अशी अश्रद्धा जर उत्पन्न झाली तर वेदशास्त्रालाही मिथ्या म्हणावे लागेल आणि व्यासादिकांचे कार्यही व्यर्थच म्हणावे लागेल. म्हणून मिथ्या म्हणता नये. भूतज्ञानाचे उपाय, भौतिक निर्मिलिते काय मिथ्या म्हणावे, म्हणून त्याला मिथ्या म्हणता येत नाही. अनेकांना त्याचे ज्ञान व्हावे म्हणून असे उपाय सांगितले आहेत, त्यांनाही मिथ्ये म्हणावे काय. अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश, सांगता होय पार्वतीस महाज्ञेन. अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीनी श्री महेशपती, अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीपती महेशानी पार्वतीस केला, तीच गुरुगीता होय. अवधूतगीता केली ती गोरक्षास निरूपली, ती अवधूतगीता बोलली ज्ञानमार्गे. अवधूतांनी अवधूतगीता गोरक्षनाथा सांगितली व तिच्याद्वारे ज्ञानाचा उपदेश केला. विष्णूहून राजहंस विधीस केला उपदेश, ते हंसगीता जगदीश बोलिला स्वमुखे. विष्णूने जगदीश हंसहून स्वमुखाने ब्रह्मदेवास उपदेश केला, तो हंसगीता या नावाने प्रसिद्ध आहे. ब्रह्म नारदा ते उपदेश चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासामुखे बहुत विस्तारले. ब्रह्मदेवाने नारदास 4 श्लोकात जो ज्ञानोपदेश केला त्यास चतुश्लोकी भागवत म्हणतात. त्याचाच व्यासाने पुढे विस्तार केला. व्यासिष्ठ सार वशिष्ठ मुनी,
सांगत झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता. वशिष्ठ ऋषींनी रघुनाथास जो उपदेश केला तो योग वशिष्ठ म्हणून ओळखला जातो. तर कृष्णाने अर्जुनाला 7 श्लोकी गीता सांगितली आहे. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलले बहुती, अद्वैत ज्ञान आदी अंती सत्यच असे. अशा किती ग्रंथाची नावे आहेत. अनेक ऋषींनी अनेक ग्रंथात ज्याचा अद्वैत ज्ञानाचा उपदेश केला आहे ते आदी अंती सत्यच आहे. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पावे जे पतन, प्रज्ञरहित जे जन तयास हे कळेना. म्हणून आत्मज्ञान हे मिथ्या आहे असे जे म्हणतात ते पतन पावतात. पण मंद बुद्धीच्या लोकांना हे कळत नाही. जिथे शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुती समौन मुद्रा पडली, जानपणे वचली स्वरूपस्थितीचे वर्णन करताना शेषाची बुद्धी काम करीनासी झाली. श्रुतींनाही ते जमले नाही म्हणून त्यांनी मौन धारण केले. मी जाणतो या अभिमानाने स्वरूपस्थिती सांगितली जाणे अशक्यच आहे. आपणास नुमजे बरवे म्हणून मिथ्या कैसे करावे, ना तरी सुदृढ धरावे सद्गुरु मुखे. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसे म्हणावे. सद्गुरु मुखाने श्रवण करून निजध्यासाने ते अंतरी ठसेल असा प्रयत्न करावा. मिथ्यातेची सत्य झाले, सत्य असून मिथ्या केले, संदेह सागरी बुडाले अकस्मात मन. समर्थ म्हणतात की ब्रह्म मिथ्या वाटत होते तरी ते सत्य ठरले. ही पांचभौतिक सृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते म्हणून ती सत्य वाटत होती, ती एकाएकी मिथ्या ठरली. त्यामुळे मनाचा गोंधळ उडाला, ते एकाएकी संशय समुद्रात बुडाले. मनास कल्पनाशी सवये, मने कल्पले ते नव्हे, ते गुणे संदेह धावे मीपणाचे पंते. मनाला सदा कल्पना करीत राहण्याची सवय आहे आणि आत्मवस्तू जर म्हणजे जे कल्पिते त्याच्या पलीकडील आहे. त्यामुळे मीपणा बळावतो आणि मनात अनेक संशय निर्माण होतात. तरी तो पंथ मोडावा, मग परमात्मा जोडावा, समूळ संदेह तोडावा, साधूची संगती. समर्थ म्हणतात की म्हणून मीपणाचा मार्ग सोडून द्यावा व साधूच्या समागमाने सर्व संशय समूळ नष्ट करून परमार्थ प्राप्ती करून घ्यावी. मीपण शस्त्रे तुटेना, मीपणे फोडिता फुटेना, मीपण सोडिता सुटेना काही केल्या. समर्थ म्हणतात की मीपण हे शस्त्राने तुटत नाही, त्याला फोडावे म्हटले तर ते फुटत नाही, त्याला सोडून झटकून द्यावे म्हणले तरी ते काही सुटत नाही. मीपणे वस्तू नाकळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची. समर्थ म्हणतात की मीपणा असते तोपर्यंत आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. मीपणाने भक्ती मावळते, मीपणामुळे वैराग्याचे बळ कमी होऊ लागते. मीपणे प्रपंच नगडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळे उडे यश कीर्ती प्रताप. समर्थ म्हणतात की एवढंच काय, मीपणामुळे प्रपंचसुद्धा धड होत नाही आणि परमार्थ तर सापच बुडतो. मीपणामुळे माणसाचे यश कीर्ती प्रताप नष्ट होतात. मीपणे मैत्री तुटे, मीपणे प्रीती आटे, मीपणे लिगटे अभिमान अंगी. समर्थ म्हणतात की मीपणाने मैत्री तुटते, प्रीतीला ओहोटी लागते आणि अंगी अभिमान जणू काय चिटकूनच बसतो. मीपणे विकल्प उठे, मीपणे कलह सुटे, मीपणे समूह फुटे ऐक्यतेचा. समर्थ म्हणतात की मीपणाने मनात संशय निर्माण होतो, मीपणाने कलह मोकळा सुटतो म्हणजे सर्वांशी भांडण होऊ लागते आणि देह तादल्याचा श्रम उत्पन्न होतो आणि ऐक्य भंग पावते. मीपणा कोणाशीच नस आहे, तेथे भगवंत कैसे निराहे, म्हणून मीपण सांडून राहे त्याची समाधानी. समर्थ म्हणतात की मीपणा कोणाला सहन होत नाही, मग भगवंताला तरी कसा सहन होईल. म्हणून जो मीपणा सोडून निराभिमान वृत्तीनं राहतो तोच समाधानी असतो. मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे निसंगपणे. यावर श्रोता प्रश्न करीत आहे की मीपणाचा त्याग कसा करावा, ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा आणि कोणत्या प्रकारे समाधान प्राप्त करून घ्यावे. मीपण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. तो म्हणतो की मीपण सोडून ओळखून त्याचा त्याग करावा आणि ब्रह्म होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा, तसेच निसंग होऊन समाधान मिळवावे. आणि एक समाधान मीपणे साधन करू जाणे तोची धन्य समाधानी. या अखेरीज एक प्रकारचे समाधान आहे जो
कर्तृत्वाहून साधन करण्याची कुशलता प्राप्त करतो. असे जो समाधानी असतो तो खरंच धन्य जाणावा. मी ब्रह्मचे झालो स्वतः, साधन करील कोण आता, ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाच ओठे. जर मी आता ब्रह्मच झालो आहे तर आता साधना कोण करील, असे जो मनात आणतो त्याला कल्पनाच घेरून टाकते. ब्रह्मी कल्पना न साहे, तेची ते उभी राहे, तेशी शोधून पाहावे तोची साधू. ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना म्हणजे द्वैत टिकून राहू शकत नाही. असे असता तेथेच कल्पनेचा शिरकाव झाला तर जो खराखरोच साधू असतो तो कल्पनेच्या मूळ शोधून काढून तिचा समूळ नश करतो. निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिले ते आपण न व्हावे, मीपणास त्यागावे येणे रीती. समर्थ सांगतात की निर्विकल्पाची कल्पना आपण करावी, पण कल्पना न करणारा म्हणून आपण वेगळा उरू नये. याप्रमाणे वेगळे न राहता परब्रह्म वस्तूशी ऐक्य झाले की मीपणाचा त्याग आपोआपच घडतो. ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच न व्हावे असोनी, दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे. हे ब्रह्मविद्येतील रहस्य आहे. ज्याची ती स्थिती प्राप्ती होते तो ध्येयात असून नसल्यासारखाच होतो. जो हे कसे होते, जो दक्ष मुनी सावधी असतो तोच खरोखर जगतो, हेच तो खरोखर जाणतो. जयास आपण कल्पावे तेची आपण स्वभावे, येथे कल्पनेच्या नावे शून्य झाले. निर्विकल्प अशा ब्रह्माची कल्पना करता करता त्या ब्रह्माशी स्वाभाविकपणे जेव्हा ऐक्य होते तेव्हा कल्पना शिल्लक उरत नाही. पदीहून चळू नये, करावे साधन उपाये, तरीच सापडे स्वय अलिप्तपणाची. याप्रमाणे अद्वैत सिद्ध झाले की आपल्या भूमिकेवरून खाली घसरू नये, साधन करीत राहावे. म्हणजे त्या योगे ते करूनही त्यापासून अलिप्त कसे आहावे हे कळून येते. राजा राजपदी असता, उगीच झाले सर्व सत्ता, साध्यच होई तत्वता साधन करावे. राजा आपल्या राज्यपदी आरूढ झालेला असतो, तो स्वतः काहीच करत नाही, पण त्याच्या सत्तेने आपोआप सर्व कारभार सुरळीत चालू असतो. तसे आपण ब्रह्मरूप होऊन व्हावे आणि कर्तृत्व अहंकार धरता साधन करीत व्हावे. साधन आले देहाच्या माता, आपण देह नव्हे सर्वथा, ऐसा करून करता सहजीच आहे. साधन ही क्रिया आहे, ती देहाची द्वारीच घडत असते आणि आपण जर सर्वथा देह नाही, त्यामुळे साधन करूनही आत्मज्ञानी हा सहजच अकर्ता राहतो. देहे आपण ऐसे कल्पावे, तरीच साधन त्यागावे, देहातीत असता स्वभावे देह कैसा. साधन त्यागावे असा संकल्प देहबुद्धीशिवाय होऊ शकत नाही. आपण देहातीत स्वाभाविकपणे आहोत, मग देहाचा संबंध येतोच कोठे. नाते साधन नाते देह, आपला आपण निसंदेह, देहीच असून विदेह स्थिती ऐसी. देहाकडून होणारे साधन किंवा देह आपल्याशी संबंधित नाही असा निसंदेह अनुभव आला की त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संदेह निर्माण होत नाहीत. ध्येयात असून विदेह स्थिती म्हणतात ती अशी असते. साधने विण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मिसे. साधनाशिवाय ब्रह्म झाल्याने म्हणजे केवळ शब्दज्ञान उत्तम झाल्याने देहाबद्दल आत्मीयता उत्पन्न होऊ लागते आणि आपणच ब्रह्मज्ञान झाले असे वाटून त्या निमित्ताने आळस मात्र वाढू लागतो. परमार्थ मिसे अर्थ जागे, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्तीमिशी दोष भोगे अनर्गता. परमार्थाच्या निमित्ताने स्वार्थ जागा होतो, ध्यानाच्या निमित्ताने झोप येऊ लागते आणि आपण मुक्त आहोत या कल्पनेमुळे स्वच्छंदपणाने तो विषय भोग सेवन करू लागतो आणि दोषी होतो. निरूपण मिसे निंदा घडे, संबंध मिसे विवाद पडे, उपाधी मिसे येऊन पडे अभिमान अंगी. निरूपणाच्या निमित्ताने परनिंदा घडते, संबंधाच्या मिशाने वितंडवाद घालू लागतो आणि उपाधीच्या योगे अभिमान अंगी जडतो असे समर्थ सांगतात. तैसा ब्रह्मज्ञान मिसे, आळस अंतरी प्रवेशे, म्हणे साधनाचे पिसे काय करावे. समर्थ म्हणतात की या प्रकारे ब्रह्मज्ञानाच्या मिशाने अंतरात आळस प्रवेशला की मी ब्रह्मज्ञानी आहे, आता मी वेड्यासारखे साधन कशासाठी करू असे तो म्हणू लागतो. की करोमी क गच्छामी, की ग्रहामी त्यजामी किम, आत्मन्ना पुरित सर्व महाकल्पा बुजाना यथा.
या श्लोकाचा अर्थ आहे, महाप्रलयाच्या वेळी जिकडे तिकडे पाणी भरून जाते त्याप्रमाणे आत्माही सर्व ठिकाणी भरलेला आहे. मग मी काय करू, कोठे जाऊ, काय घेऊ आणि कशाचा त्याग करू? वचन आधारी लाविले, जैसे शस्त्र फिरवले, स्वतः म्हणूनच घेतले जयापरी. या वचनासारखीच वचने जो आपले वागण्याने समर्थन करण्यास म्हणून आधार देतात. जसे आपल्या शस्त्राने आपण स्वतःला जखमी करून घ्यावे त्याप्रमाणे तो आपला नाश आपणच करून घेत असतो. तैसा उपायाचा अपाय, विपरीतपणे सोयीत जाय, साधन सुळीता होय मुक्तपणे बद्ध. अशा उपायाने जो स्वतःच अपाय करून घेतो तो या विपरीत आचरणाने सोहितास मुकतो. साधन सोडल्याने व तेही मुक्तपणाच्या अभिमानामुळे तो वास्तविकताबद्ध होतो. साधन करिताच सिद्धपण, हातीचे जाईल निगुण, तेने गुणे साधन करूच नावडे. त्याला वाटत असते की आपण सिद्ध असून साधन केले तर सिद्धपण हातातून निघून जाईल. या विचाराने त्याला साधन करावेसे वाटत नाही. लोक म्हणती हा साधक, हेची लज्जा वाटे एक, साधन करती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. त्याला वाटते की आपण साधना करीत राहिलो तर लोक आपल्याला साधकच समजतील, सिद्ध मानणार नाहीत. आता असो हे अविद्या, अभ्यास सारणी विद्या, अभ्यासे पावे ज्या अद्या पूर्ण ब्रह्म. हा सर्व अविद्येचा प्रभाव होय. सद्विद्या ही अभ्यासाला अनुसरणारी असते आणि आद्य असे पूर्ण ब्रह्म त्याची प्राप्ती अभ्यासानेच होते. अभ्यासा करावा कवन, ऐसा स्वतः करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलले पाहिजे. यावर श्रोत्यांनी प्रश्न विचारला की परमार्थ साधण्यासाठी कशाचा अभ्यास करावा लागतो ते आपण सांगावे. याचे उत्तर श्रोतियासी दिदले पुढीले समासी, निरूपले साधनाशी परमार्थाच्या. समर्थ म्हणतात की याचे उत्तर पुढील समासात दिले आहे. त्यात परमार्थाच्या साधनाचे निरूपण केले जाईल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे साधन प्रतिष्ठा निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.